तेलाचा एकही थेंब न वापरता व पीठ न शिजवता एकच पिठापासून तयार करूया 2 प्रकारचे पालक पापड. एकाच पिठापासून तयार करूया मिरगुंड आणि पापड. 30 ते 35 स्वच्छ धुतलेली पालकची पानं आणि 4 हिरव्या मिरच्या बारीक पेस्टमध्ये वाटून घेऊया. फक्त 2 ते 3 चमचे वाटताना पाणी घाला. पालक वाटल्यानंतर 1 कप तयार झालेले आहे. आता टोपामध्ये 1 कप वाटलेली पालक, 1.5 कप पाणी, 1 चमचा तीळ, 1 छोटा चमचा ओवा, 1 छोटा चमचा खसखस, 2 चमचे पापड खार आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या आणि त्या पाण्याला उकळी येऊ द्या. पाण्याला उकळी आल्यानंतर 2.5 कप तांदळाचे पीठ हळूहळू घालून ते छान मिक्स करून घ्या आणि उकड काढून घ्या. उकड तयार झाल्यानंतर झाकण देऊन 10 मिनिटसाठी पीठ असेच ठेवून द्या. त्यानंतर कमी पाण्याचा वापर करून ती उकड चांगली मळून घ्या. मऊ गोळा तयार होईपर्यंत पीठ चांगलं मळून घ्या आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पिठाचा थोडा थोडा वापर करून मिरगुंड आणि पापड तयार करून घ्या आणि त्यानंतर 1 ते 2 दिवस ते फॅन खाली किंवा उन्हामध्ये सुकवून घ्या. पूर्ण रेसिपी अपलोड केलेली आहे, नक्की चेक करा.